मिलिंद राजा एखाद्या विद्वानासारखी चर्चा करण्यासाठी तयार झाल्यावर भंते नागसेन यांनी फार चांगले म्हणून स्वीकार केला. राजा म्हणतो, भंते मी विचारतो. यावर भंते म्हणतात, विचारा महाराज. लगेच राजा म्हणतो, मी विचारले देखील. यावर लगेच भंते नागसेन म्हणतात, मी देखील उत्तर दिले महाराज. राजाने विचारले, भंते आपण काय उत्तर दिले? लगेच भंते म्हणतात, महाराज तुम्ही जे विचारले तेच उत्तर दिले. हे ऐकून राजा विचार करतो, हे भंते तर खूप मोठे विद्वान आहेत. मी यांच्यासोबत चर्चा करून बऱ्याच गोष्टी विचारू शकतो. राजा लगेच देवमंत्र्याला सांगतो, भिक्खूला सांगा की उद्या राजभवनातच चर्चा होईल, शास्त्रार्थ होईल. देवमंत्र्याने भंते नागसेन यांना राजाचा निरोप दिल्यावर भंते नागसेन यांनी फारच चांगले म्हणून या गोष्टीचा स्वीकार केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मंत्री राजाजवळ जाऊन म्हणाले, भंते नागसेन सोबत 10 भिक्खूंना येण्यास सांगावे. तेव्हा राजा म्हणतो, जेवढे येतील तेवढे येऊ द्या. त्यांच्या भोजनाची सर्व व्यवस्था करण्यात येईल. तेव्हा भंते नागसेन सकाळीच तयार होऊन पात्र आणि चिवर घेऊन 80,000 भिक्खूंसोबत राजाच्या भवनात आले आणि आसनावर बसले. राजाने आपल्या हाताने भोजन दिले आणि प्रत्येक भिक्खूला 1 चिवर आणि नागसेन यांना 3 चिवर देऊन म्हणाले, भंते 10 भिक्खू आपल्यासोबत थांबा आणि बाकी परत जावे. जेवण झाल्यानंतर राजा बाजूला बसतो आणि विचारतो, भंते नागसेन कशासाठी तुमची प्रव्रजा झाली आहे? तुमचा परम उद्देश काय आहे? नागसेन म्हणतात, महाराज जीवनात येणारे दुःख थांबावे आणि नवीन दुःख निर्माण होऊ नये यासाठी आमची प्रव्रजा झाली आहे. तरीही पुन्हा पुन्हा जन्म घेणे नको असे परमनिर्वाण प्राप्त करणे आमचा उद्देश आहे. यावर राजा विचारतो, भंते सर्वच याचसाठी प्रव्रजित होतात का? नाही महाराज, काही यासाठी प्रव्रजित होतात तर काही राजाला भिवून होतात, काही कर्जाच्या ओझ्याने, काही पोट भरण्यासाठी. परंतु जे योग्य रीतीने प्रव्रजित होतात ते निर्वाण प्राप्त करण्यासाठी प्रव्रजित होतात. भंते नागसेन म्हणतात की मी फारच लहान वयात प्रव्रजित झालो आहे. तेव्हा मला माहीत नव्हते की प्रव्रजित कशासाठी होतात. मला फक्त माहीत होते की बौद्ध भिक्खू फार मोठे विद्वान पंडित असतात आणि ते मला देखील शिकवतील. मी त्यांच्याकडूनच शिकलो आणि पाहतो की प्रव्रजाचा हाच अर्थ आहे.